तर नमस्कार मित्रांनो. तर बघा तर आज चाललेलो आहे पंढरपूरला. तर बघा गाडी पाठीमागं पंढरपूरला आहे. हे बघा नगर बायपास टोल नाक्यावरती बघा टोल नाका. आणि हे बघा जोडीदार आहे तिकडं. हे बघा गाडीमध्ये बसले ते. बढिया बोला ना. मग निवान आम्ही चाललो ना बावडे पलीकडे राम आहे. कुठं जायचं? पंढरपूरला. बर चला मित्रांनो जाऊ. आता किती वाजलेत बावडे? किती वाजलेत रे? 10:42 पावणे 11. आता 11 वाजलेले आहेत. बघू पंढरपूरमध्ये किती वाजेपर्यंत पोहोचतोय. तर चला. चला मित्रांनो जाऊ आता. करू रात्रीचा प्रवास. बघा किती जबर टोल नाका बनवलाय नवीन. अजून चालू झालेला नाही. तर मित्रांनो आहे ना बघा रात्रीचं प्रवास करा एकदम भारी वाटते दिवसापेक्षा. कारण का रनिंग पण आवरती, वाहतूक पण वाहनं कमी राहतात, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही. एक 4-5 तास लागतील पंढरपूरला जायला. कारण का आता इथून डायरेक्ट जाणार दौंडवरून कुरकुंभवरून जाणार पुढं इंदापूरवरून जाणार आहे तसं. तर चला. तर मित्रांनो आता आलोय कुरकुंभमध्ये. बघा पुन्हा सोलापूर हायवे. आता पुन्हा सोलापूर हायवे लागायचे. तर आता लागलोय बघा पुन्हा सोलापूर हायवेला. तर आता डायरेक्ट सोलापूर हायवेला इंदापूरपर्यंत जायचं. सोलापूर हायवेने इंदापूरमधून परत टर्न मारायचं आहे अकलूजला. तर मित्रांनो बघा हायवेने चालायची मजाच वेगळी. पर्यंत येऊ तर कुरकुंभपर्यंत येऊ तर सिंगल रस्ता होता नगरच्या पुढे निघाल्यावरती. हायवे लागल्यावर मजाच येते गाडी चालवायला. हे बघा इकडं पोरांनी चादर घेतली आगाव ब्लँकेट घरातली पोरं. आता चला डायरेक्ट इंदापूरमध्ये गेल्यावर इंदापूरमधून टर्न मारायचं आहे.
बस मित्रांनो बघा पुढं गाडी चालू आहे आपली इकडची गाडी आहे बटाटे भरून आलेला आहे तो पिंपरखेडची गाडी तर आम्ही चहा प्यायला थांबलो होतो तिथं हा पण थांबलेला होता गाडी चालला याला चांगला 10-12 अकलूजलाच खाली करायची आहे बटाटे चला आता आपण पण अकलूजला जाणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो उठलोय सकाळ सकाळ हे बघा गाडीत झोपलो होतो इथे अकलूज मध्ये थांबलो होतो रात इकडे पोरं झोपल्या अजून उठले मग कस काय झोप लागली रे मच्छर नाही जाऊन मस्त झोप लागली होती मच्छर अजिबात नाही चाललो इथे रात्री पोचलो होतो 2:30 वाजता 2:30 वाजले होते ना मग रमा कस काय चांगली झोप लागली होती ना मित्रांनो आम्ही बँकेसमोर झोपलो होतो तेवढ्यात जो गाडी लावायच्या टायमाला मित्रांनो तुम्हाला सांगतो राऊंडची गाडी आली होती पोरांना म्हणलं टपक्यात झोपा म्हणलं नाही तर मध्ये एटीएम पडतं काय आता एटीएम बिटून फोडायला गाडी लावता का तेव्हा इथं पाठीमागे एटीएम तेव्हा रात्रीचे 2-2:30 वाजता म्हणलं गाडी बिडी लावली आपण रिटर्न उगच पोलीस लोक द्यायची तरास झोपा गपचीत म्हणलं टपक्यात तर मित्रांनो हे बघा इथं थांबलो होतो तर पोरांच्या जरा पोटात लागली गडबड व्हायला चला चला इकडे जाऊन बघू कुठं तरी ते तिकडे पंप आहे पंपाचा तर विषय काय झालाय आम्ही थांबलो एकतर गावात एकदम सेंटरला पोरांना लागलेली मोकार हागायला आता कुठं तरी बाथरूम बघायला लागेल आणि हे बघ इथं मी खताच्या गोण्या भरल्या होत्या एकदा आलतो तर आता बाथरूम कुठं बघावं बा हा शोध बाथरूमचा चाललंय बा इकडं टॉयलेट बाथरूम कुठं असेल ते बघायला इथं पंप आहे पंपावरती आहे काय ए नाही तर तोवर त्यांनी गेलो होता ना 9-10 वाजता पोरं उठल्या म्हणली कुठं तरी आता जायला लागत आहे तर बघू इथं पंप आहे पंपावरती जाऊन बघू मित्रांनो आलोय चालत हे बघा इथं पंप आहे बघू आता पंपावरती बाथरूम आहे काय तर हे बघा मित्रांनो आलतो पंपावर पण पंपावरती काय बाथरूम भेटलं नाही बाथरूम होतं पण त्याला पाणीच नव्हतं ते म्हणले आम्हीच जातोय तिकडे बस स्टँडला तर आता निघालोय बस स्टँड किती लांब आहे काय माहिती पोरांना पक्की नीटून आलेली आता थोडंच कमी राहायचं पळायचंच राहिले पण सकाळ लोक म्हणते यांना काय याद लागलं काय पळत येत का हा त्याच्यामुळं बरंच कंट्रोल करून दाबून धरलेले मित्रांनो मोकार चालत आलोय कमीत कमी 1-1.5 किलोमीटर झाला असं पण काय अजून एस टी स्टँड काय येईना जवळ
अहो किती लांब आहे काय माहिती. अरे आलं जवळ तो. तो कधी पुढं एस टी स्टँड वाटतं. बस निघते बाहेर. मित्रांनो आलोय बघा इथं स्टँडला. इथं एस टी स्टँड आहे. आता बाथरूम कुठे आहे? हे बघ इथे. वेटिंगला हो बाय. मित्रांनो झालो एकदाचं मोकळं. अजून पोर आहे त्यात. एक अर्धा तास तर गेला नंबरला. बरेच 4-5-6 जण होते. अजून पोरं काय आलेलं नाही. तर मित्रांनो आलोय आता. टॉयलेट बिलेट करून आले पोरं. मोकळे झाले सगळे. आलोय हे बघा इथे गाडीजवळ आलोय. बराच टाइम गेला. मोकार सकाळ सकाळ चांगली रनिंग झाली. तर मित्रांनो ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कळवा कसा झाला ते ब्लॉग कमेंट करून. मित्रांनो चला थांबू. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.